मनाला एक दुसरा मेंदू मानलं जातं. म्हणजे गट हेल्थ आणि ब्रेनचं कनेक्शन आहे. करेक्ट. सो हे कनेक्शन कसं आहे आणि मग जेव्हा आपला मेंदू किंवा विचार छान राहण्यासाठी नेहमी अनेक जण सल्ले देतात, की आपण बरोबर. व्यायाम केला पाहिजे. ही गोष्ट केल्यानंतर आपण अल्टिमेटली आनंदी राहतो. करेक्ट, आपला मूड हॅपी होतो. सो करेक्ट. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? नक्कीच. आता बऱ्याच वेळेला असं सोशल मीडियावर आपण ऐकतो अनेकदा, की राइट, आपण काय खातो, त्यावर आपली मानसिक स्थिती खूप अवलंबून असते. राइट. जर तुम्ही खूप जास्त बाहेरचं खात असाल किंवा अनहेल्दी खात असाल, तर आपण कधीच असं शांतपणे नाही राहू शकत. म्हणजे तो एक आपल्याला गिल्ट पण ते खूप जास्त येतं, राइट. की मी वेट कमी करतीये ना, मला डाएट करायचं आहे, पण होतच नाहीये माझ्याकडून. मग हं, हे जे आहे ना, की होतच नाहीये, हं, हे तुम्ही ठरवल्याशिवाय होणार नाहीये. म्हणजे मी सांगते तुला, की तुला 10 किलो कमी करायचंच आहे हं. आणि मी सगळं अवेलेबल करून दिलंय. पण जोपर्यंत तू ठरवत नाहीयेस, हे काहीच होणार नाही. बरोबर. म्हणजे मी कितीही छान तुला सगळ्या फॅसिलिटीज दिल्या. हं, अनटिल अँड अनलेस तू डिसाईड केलंय, की मला करायचंय हं. आणि मी करू शकते, तर का नाही होणार? राइट. बाकीचे करतायत, तर मी का नाही करणार? पण इथे सगळ्यात महत्त्वाचा येतो तो म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स. म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स जो आपण म्हणतो, की मी हे करूच शकते. तर मी हे नक्की करू शकेन आणि मग तुमचं डेडिकेशन आहे, तुमची ती कंटिन्यूटी आहे, की हे 3 महिने मला करायचंच आहे. 5 हं, दिवस केलं, सोडून दिलं. 8 दिवस केलं, सोडून दिलं. हं. हे जे सगळे येतात, हे यामध्ये येतात. राइट. सो हे फार महत्त्वाचं आहे, की इथे तुमची कुठेतरी ती हेल्थ अवलंबून असते त्याच्यावर आणि गट हेल्थ आणि मेंदूचा जो काही आत्ता प्रश्न विचारला. तर हा नक्की प्रश्न असतो, की हे आपल्याला गिल्ट येता कामा नये. राइट. यासाठी मी घरचं चांगलं खाल्लंय, मला कुठेही गिल्ट नाहीये. मी शांत झोपू शकते. बरोबर. सो हा एक महत्त्वाचा. आपण हॅपी राहण्यासाठी फक्त चांगलं अ, किंवा काय म्हणू आपण त्याला बर्गर खाल्ला तरच मी हॅपी राहणार आहे असं नाहीये. खरी सो गोष्ट सर्टन आहे. फूड तुम्ही चालायला गेलात. हं, आता बऱ्याच वेळेला हा इथे एक मुद्दा येतो, की मी घरातच ट्रेडमिल घेतलं आणि मी ट्रेडमिलवर चालतीये. हं. बरोबर. बाहेर जा ना चालायला. तुम्हाला ऑक्सिजन मिळणार आहे, चांगली हवा मिळणार आहे, हं, हं. ज्याच्यामध्येही तुमचे हॅपी हार्मोन सिक्रीट होणार आहेत बरोबर. आणि तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे. ती खूप व्हेरी छोटीशी ट्रू. गोष्ट आहे, पण खूप महत्त्वाची आहे, की हे एवढं आपण नक्कीच करू शकतो. राइट, राइट. आता थोडं पुढे गेल्यानंतर जेव्हा आपण एखाद्या प्रकारची शिस्त स्वतःला लावतो, हं. जसं तुम्ही म्हणालात, की वेळा पाळल्या पाहिजेत राइट. किंवा सकस आहार घेतला पाहिजे. तर जेव्हा आपण हे आपल्या लाईफमध्ये इन्कॉर्पोरेट करतो, तेव्हा एक प्रकारची ती सक्ती होते, की आपल्याला बरोबर, हे करायचंय. बरोबर. जेव्हा असं सगळं होतं, तेव्हा कुठेतरी मानसिक आरोग्य बिघडू शकतं का? किंवा मग यामध्ये सुवर्णमध्य कसा साधला पाहिजे? नक्कीच. आता यामधलं सुवर्णमध्ये मी काय सांगेन, की आता डाएट करायचं आहे, हेच मेनली इतकं डिप्रेसिंग असतं लोकांना, की आता मला माझ्या मनाचं काहीच खायला मिळणार नाही. राइट. पहिला विचार हाच हां, येतो. पहिला हं, विचार हा, की मॅडम डाएट करणं म्हणजे फार अवघड आहे हो. म्हणजे हं, कसं मी का आता मला काहीच खायला येणार नाही. मला भात खायची खूप सवय आहे. मला बाहेरचं तर लागतंच खायला. मग कसं काय करायचं? तर हं. असं पण नाही, की पूर्ण बंद करायचं आणि असंही नाही, की रोज तेच खायचंय. तर आता याचं सुवर्णमध्य म्हणजे काय? जर तुम्ही फॅट डाएट करत असाल, तर खूप जास्त हे क्रेव्हिंग्ज होऊ शकतात किंवा डिप्रेशन होऊ शकतं, की मला एवढ्या वेळेमध्ये एवढं कमी करायचं. तर रिअलिस्टिक गोल सेट करा. राइट. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मी एका महिन्यामध्ये 10 किलो कमी करणारच आहे. हं. हे रिअलिस्टिक गोल नाहीच आहे. राइट. म्हणजे मी कितीही जेवढं मी कमी खाईन, तेवढे मला जास्त क्रेव्हिंग्ज होणार, की मला खायचंय हं, आणि हं. मग ते मी खाऊ शकत नाहीये, तर मी परत डिप्रेशनमध्ये जाते. राइट. मग माझं ते डाएट 7च दिवस होणार आहे. 8व्या दिवशी जाऊ दे तिकडे डाएट आणि जाऊ दे वजन. जे काय व्हायचं ते होऊ दे, मी आता खाणार आहे. खरी गोष्ट आहे. हे जिथे जसं एक अ, अ, छोटी उदाहरण किंवा छोटं हे सांगते. एखाद्या लहान मुलाला आपण सांगतो ना, तिथे जाऊन नाही खेळायचंय हां. तो बरोबर थोड्या वेळाने तिथेच जाणार खेळायला. बरोबर. तसं आपल्या मनाचं पाणीपुरी नाही खायची हां. ती 2 दिवसात ते क्रेव्हिंग झालंच पाहिजे, की मला पाणीपुरी खायचीच आहे आता ॲट एनी कॉस्ट. तर हे राइट. तसं होतं, की राइट. मग तुम्ही त्याचं सुवर्णमध्य काय, तर सगळं खा, पण पोर्शन कंट्रोल ठेवा. प्रमाणात खाल्लं पाहिजे. प्रमाणात खा खरी गोष्ट आहे. आणि बाहेरचं खाण्यापेक्षा जेवढं शक्य आहे तेवढं घरचं हां, बनवून खाल्लं, तर हां. त्यातल्या त्यात अजून जास्त हेल्दी खरी गोष्ट आहे. आणि त्याचं ही गोष्ट बरेचदा जेव्हा नवीन वर्षाचं रिझोल्यूशन नक्कीच. केलं जातं. 1 जानेवारीला खूप गर्दी हो. असते जिममध्ये तसं आहे किंवा क्लिनिकमध्ये गर्दी असते, "मॅडम आता मला डाएट चालू डाएट करायचं चालू तुम्ही करायचंय. आत्ताच लगेच द्या मला डाएट." खरी गोष्ट आहे. मॅम थोडं पुढे गेल्यानंतर आता डाएट म्हटल्यानंतर फॅट डाएट खूप आहेत. मला त्याबद्दलही तुम्हाला विचारायचं की कुठलं डाएट योग्य आहे? आणि ॲट द सेम टाईम जे इंटरमिटेंट फास्टिंग केलं जातं, त्याचा शास्त्रीय आधार किंवा कसं तुम्ही याकडे बघता?
आत्ताच मी जसं सांगितलं तसं की एक तर बॅलन्स डाएट हं. ही जी संकल्पना आहे ही खूप साधी आणि सोपी आहे. राईट. आपण त्याला उगीच कॉम्प्लिकेट करायला जातो. बरोबर. सगळं कॉम्प्लिकेटेड आपण इकडून तिकडून गेलो की आपल्याला वाटतं खूप छान करतोय. राईट. तर तसं हे सगळे जे आहेत ना की लो कार्ब, नो कार्ब, हां. ओन्ली प्रोटीन येस. किंवा मध्यंतरी कुठलं ते फॅट डाएट, ओन्ली फॅट, कीटो डाएट कीटो डाएट की फक्त फॅटच खायचं आहे, गुड फॅट्स खायचे आणि हं. प्लस हे सगळे इंटरमिटंट फास्टिंग. हं. म्हणजे असं म्हणत नाहीये मी की इंटरमिटंट फास्टिंग इज नॉट गुड, पण अगेन हे सगळे जे आहेत ना हे खूप टेम्पररी रिझल्ट देतात. बरं. म्हणजे तुम्ही ते खूप लॉंग लास्टिंग नाही करू शकत आणि ते हं. सस्टेनेबल नाहीये. आता समजा तुला लहानपणापासून फक्त 2च वेळा जेवायची सवय आहे. बरोबर आहे. तू हे करू शकशील. पण बरोबर. असे जे लोकं आहेत खूप जास्त, की ज्यांना नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, संध्याकाळी काहीतरी तोंडात टाकायला लागतं. ते हे डाएट फार दिवस नाही करू शकणार. राईट. मग जास्त क्रेव्हिंग्ज होणं, एकाच वेळी खूप जास्त खाणं, कारण तुला माहिती आहे की मला 2च वेळा जेवायचंय. एकाच वेळी मी सगळं खाऊन घेणार की जे मला पाहिजे. तर ते एक बरोबर. ओव्हर ईटिंग. आणि दुसरं म्हणजे खूप जास्त तुम्ही 2 जेवणांच्या मध्ये गॅप घेतला की ॲसिडिटी वाढते. हां. बऱ्याच लोकांना बरोबर हा आहे. प्रॉब्लेम येतो की मी जेव्हापासून इंटरमिटंट डाएट सुरू करते, पित्त खूप वाढलंय. हे याचं मेन कारण आहे. तर बरोबर. तुमच्या बॉडीला लहानपणापासून जशी सवय आहे त्याप्रमाणे डाएट करा. खरंय. आणि रिगार्डिंग आता हे बाकीचं जर बोलायचं ठरलं की नो कार्ब, लो कार्ब, हाय प्रोटीन, कीटो डाएट, या सगळ्यामध्ये असं कुठेच नाहीये की अगदी तुम्ही नैसर्गिकपणे बघायला गेलात तर आपल्या बॉडीला सगळ्या न्यूट्रिएंट्सची गरज आहे ॲट द सेम टाईम. बरोबर. यालाच आपण बॅलन्स डाएट म्हणतो. व्हेरी ट्रू. म्हणजे काय, एक साधं सोपं एका लाईनमध्ये सांगायचं झालं तर कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल आणि पाणी. बरोबर. हे सगळे न्यूट्रिएंट्स ॲट द सेम टाईम तुमच्या जेवणामध्ये असतील तरच त्याला आपण बॅलन्स डाएट म्हणू शकतो. आणि या सगळ्याची आपल्याला गरज असते. बरोबर. म्हणजे जे टिपिकल आपलं महाराष्ट्रीयन जेवण आहे ना, जे म्हणतो पापड, लोणचं, कोशिंबीर, भाजी, आमटी, उसळ, हे सगळं आपलं प्रॉपर बॅलन्स डाएट आहे, की यामध्ये सगळं आहे आणि सगळं थोड्या-थोड्या प्रमाणात आहे. मग फक्त मी प्रोटीनच खातीये तर माझ्या शरीराला बाकीचं काही गेलंच नाही. फक्त बरोबर. मी फॅट्सच खाते, कीटो डाएट, बाकीचं काही मिळतच नाहीये. आणि हे सगळे शॉर्ट टर्म डाएट आहेत. कुठलंही सस्टेनेबल नाही. तुम्ही हे खूप कमी काळासाठी करू शकता. तेवढेच रिझल्ट मिळतात. जेव्हा तुम्ही परत जेवायला लागणार, तुमचं वजन परत तेवढंच राहणार.